तर येई जेई येऊन फक्त सुपरवायझिंग करतात. लोकांक तेजो काय फायदो जायना ना. आज लोक जावं खंयची गाडी पडटली तेन्ना त्या दीस ऑन द स्पॉट काम जातले. कोटकरवाडा पेडणे वाठारांत पेडणे ते हरमल मुखेल रस्त्याचेर आशिल्लो एक पोन्नो सांखव वा ब्रिज धोकादायक स्थितीन आसा. ह्या पुला पोंदची माती आनी फातर हळूहळू कोसळूंक लागल्यात. हो ब्रिज केन्नाय पुडू येता अशी भिरांत स्थायीक लोकांच्या मनात निर्माण जाल्या. सार्वजनिक बांदकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी हाची दखल घेत ह्या पुलाचे दुरुस्तीचे काम बेगीनूच करचें, ना जाल्यार नवो पूल उभारचो अशी मागणी थळावे लोक करतात. प्रकाश बाब, काय ह्या रस्त्याची स्थिती जाल्या आणि रस्तो प्लस जे पूल हा खाली ते एक धडा कोसळलेली हा, तो कोसळपाची शक्यता तुमका कितें दिसता? फाटल्या 2 वर्सां पयलीं हे कोसळटा म्हणून आमी येईक दाखयल्ले आनी तात्पुरते ते रुद्रेशा कडसून आमी काम करून घेतलेले. पण तेजे उपरांत 2 वर्सां जाली, तेजेर परत काय डागदुयी ना. आतापर्यंत प्रत्येक माणूस आणि तुमच्या माध्यमातून सगळ्या व्हायरल जाता म्हणून ते फक्त येई जेई येऊन फक्त सुपरवायझिंग करतात. लोकांक तेजो काय फायदो जायना ना. आज लोक जावं खंयची गाडी पडटली तेन्ना त्या दीस ऑन द स्पॉट काम जातले. तेका लागून म्हाजी एकच इच्छा आहा की ते कोटेशन टेंडर काडून अर्जंटली करून उडोवपाची आनी तेका ब्रिज सद्या बांदूंक मेळचो ना. तेका टेम्पोररी पायपां घालपाची 1 दिसाची अर्जंटली काडपाची. फक्त 2 दीस रस्तो बंद उरतलो आनी तेणी सांगपाचें आमचो जर ते पेमेंट करतात आमी 2 ते 3 दिसान रस्तो खुला करता. माझी चॅलेंज आहा. नमस्कार, सध्या आम्ही कोटकरवाडा पेडणे जो मुख्य रस्ता आहे त्या मुख्य रस्त्यावर आहोत आणि या ठिकाणी मुख्य रस्त्यावर एक मिनी पूल आहे, साखव आहे आणि तो साखव वरून तंदुरुस्त दिसतो, परंतु जर आत आपण लक्ष दिला तर आतून मोठ्या प्रमाणात एक धडा पूर्णपणे जी दगडांची आहे ती दगडांची कोसळलेली आहे. आणि जर मोठ्या प्रमाणात पाऊस लागला आणि या भागात जर पूर आला तर ते दगड आहे ते शिल्लक ते पूर्ण वाहून जाण्याची शक्यता आणि पूल कोसळणार. जर पूल हा कोसळला तर पेडणे टू कोरगाव जाणार किंवा कोरगाव टू पेडणेहून येणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास होणार. दूरवरून कुठंतरी प्रवास करावा लागेल. त्यामुळे जे आपले सार्वजनिक खात्याचे मंत्री अर्थात आपले मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आहेत, त्यांनी याकडे लक्ष देऊन हा पूल लवकरात लवकर दुरुस्ती करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी.